नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळीकडेच गॅसची समस्या या विषयावर चर्चा सुरू आहे. लोकही या गॅसच्या समस्येचा सामना करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. गॅसचा तुटवडा आहे आणि याचं कारण अर्थातच आहे ते म्हणजे इराण, इस्रायल, अमेरिका यांचं जे युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे जो इंधन पुरवठा खंडित झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळं होते. आणि त्याच्यावर अर्थात सरकार जे ती उपाय करत आहेत. भारतामध्ये सुद्धा ही समस्या आहेच, अन्य देशांमध्ये सुद्धा ही समस्या इंधनाची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थातच केंद्र सरकारवर टीका होते. पण नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी, जवळपास 6-7 वर्षांपूर्वी एक केलेलं वक्तव्य जे आहे त्याची जास्त टिंगल उडवली जाते. संजय राऊत यांनी त्याविषयी टिंगल उडवली. काँग्रेसने अर्थातच त्यावेळेला सुद्धा टिंगल उडवली होती. अजूनही पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं ते वक्तव्य जे आहे त्याच्यावरनं टिंगल उडवली जाते. त्या नरेंद्र मोदींचं ते वक्तव्य काय आहे हे पहिल्यांदा आपण पाहूया. एक नाली, गंदी नाली जलती थी. अब इसके दिमाग में कोई विचार आया, उसने उस नाली में, स्वाभाविक ये गंदी नाली होती, वहाँ गैस भी निकलता है तो कभी दुर्गंध आती थी. उसने एक छोटी सी बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता था. सिंपल सी टेक्नॉलॉजी. 2018 मध्ये एका भाषणामध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यात कुठल्या तरी चहावाल्याचा उल्लेख त्यांनी केला की चहावाला अशा पद्धतीने एखाद्या गटारामध्ये असलेला जो गॅस आहे, गटारामध्ये जे काय पाणी येत असतं, टाकाऊ सगळे पदार्थ त्यात असतात, त्याच्यातून एक गॅस निर्मिती होते आणि तो गॅस जो आहे तो चहा बनवण्यासाठी उपयोगात येऊ शकतो. तो गॅस जर साठवण्यात आला तर तो ज्वलनशील असू शकतो आणि त्याचा उपयोग चहा बनवण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असा उल्लेख हा नरेंद्र मोदींनी केला होता. आणि त्यावेळेला तो जैविक इंधन दिन त्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी भाषण करत होते आणि म्हणून त्यांनी अनोखा एक प्रयोग जो आहे त्याचा उल्लेख केला. पण त्याची प्रचंड टिंगल उडवली गेली, त्याला ट्रोल केलं गेलं. नरेंद्र मोदींचे अनेक मीम्स बनवण्यात आले, अनेक असे पोस्टर बनवण्यात आले आणि ज्याच्यातून नरेंद्र मोदी जे काय बोलत आहेत ते अशक्यप्राय आहे आणि नरेंद्र मोदी हे खोटं सांगतायत काहीतरी, अशा पद्धतीने त्याची टिंगल आणि थट्टा उडवली गेली. आणि आता आपण पाहतोय की ते 2018 घडलं. आता हे सगळं इराणचं युद्ध हे झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅसची समस्या निर्माण झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा तेच सगळं नरेंद्र मोदींचं वक्तव्य जाणीवपूर्वक व्हायरल करून नरेंद्र मोदी एक अशा पद्धतीने गॅसबद्दल बोलले होते, असा गॅस गटारातून तयार करता येतो, त्याची टिंगल उडवली जाते. काही ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोठमोठे पाईप घेऊन गटारात बुडवून ते दाखवत आहेत की आता हा गॅस निर्माण करा आणि त्याच्यातून लोकांची जी गॅसची गरज आहे ती भागवा, अशा पद्धतीने टीका केली जाते. काही ठिकाणी पोस्टर बनवले जात आहेत. तर हे सगळं होत असताना खरोखरच असा गॅस बनवणं शक्य आहे का याविषयी तेव्हाच म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींनी 2018 वक्तव्य केलं तेव्हाच अनेक महत्त्वाच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, वेबसाईटवर किंवा न्यूज चॅनलला याविषयीचे रिपोर्ट जे आहेत ते प्रसिद्ध झालेले की अशा पद्धतीने गॅस जो आहे तो बनवता येऊ शकतो. अर्थात हे सगळं माहिती असताना सुद्धा अजूनही ती टिंगल उडवली जाते. म्हणजे एखादा प्रयोग कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याची टिंगल कशी उडवायची हे काँग्रेसच्या संस्कृतीत दिसून येतं. आणि म्हणून मग जे आत्ता जेन झीचा उल्लेख करतात, ती जेन झी म्हणजे नवीन जनरेशन जी आहे, नवीन पिढी जी आहे ती म्हणून काँग्रेसला पाठिंबा देत नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण हे जे सगळे प्रयोग आहेत यातला हा चहाचा जो काय प्रयोग मोदींनी सांगितला तशा प्रकारचा प्रयोग हा 2013 झालेला आहे. पण तसा प्रयोग 2013ला जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेलाच करण्यात आलेला असताना सुद्धा त्याला कुठेही प्रोत्साहन दिलं गेलं नाही किंवा त्याची साधी दखलसुद्धा घेतली गेली नाही. आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्याचा उल्लेख त्यावेळेला झाला नाही. पण नरेंद्र मोदींनी केल्यावर मात्र लगेच त्याच्यावर टिंगल टवाळ्या किंवा थट्टा उडवणं सुरू झालं. तर यापूर्वी छत्तीसगडमध्ये एक श्यामराव शिर्के म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी हा प्रयोग जो आहे तो केला होता. ते मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी या संदर्भातलं पेटंट मिळवलं होतं की अशा पद्धतीने गटारामधला गॅस जो आहे तो ते गटारातलं पाणी ज्याच्यामध्ये बुडबुड येत असतात या वायूमुळे
जे सगळं त्यातलं टाकाऊ पदार्थ कुजल्यामुळे जो वायू तयार होतो, ते गटाराचं पाणी साठवण्यात आलं, तर त्या साठवलेल्या पाण्यातून हा गॅस जो आहे तो पाईप वाटे आपण बाहेर आणू शकतो आणि त्यातून मग आपण शेगडीपर्यंत तो पोचवून त्या आधारे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपण शिजवू शकतो, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यांची मुलाखतही अनेक ठिकाणी झाली. अगदी ANIने सुद्धा त्यांची मुलाखत घेतली. टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या संदर्भातलं वृत्त जे आहे ते प्रसिद्ध केलं. इंडिया टुडेवर ते वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे. फायनान्शियल एक्सप्रेस जे आहे त्याच्यावर सुद्धा ते वृत्त या सगळ्या चहाच्या संदर्भात प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा प्रयोग करता येऊ शकतो, झालेला आहे. कोणाच्या तरी डोक्यामध्ये हा प्रयोग होता आणि त्याने तो करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रोत्साहन तेवढं मिळालं नाही, त्याला पाहिजे तेवढी दखल ती घेतली गेली नाही. आणि पण मात्र त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आहे, अशा पद्धतीने कल्पना राबवली तर आपल्याला या गटारातून सुद्धा गॅस तयार करता येऊ शकतो, हे त्याने सांगितलं होतं. अशाच पद्धतीने गाझियाबादमध्ये सुद्धा साईबाबाद येथे एक रामू चायवाला आहे, त्याला अशीच मदत BTechच्या 2 मुलांनी केली, जे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असेल 2 मुलं, एक अभिषेक वर्मा आहे आणि एक अभिनेंद्र पटेल, यांनी ही मदत तेव्हा केली होती. आणि त्यांनी गॅस अशाच पद्धतीने गटारातून तिकडे वाहणाऱ्या एका नाल्यामधून दिल्लीमध्ये, या नाल्यामध्ये काही ड्रम बुडवून ठेवले आणि त्या ड्रममध्ये हे सगळं पाणी जे ते जमा होत राहिलं, त्यातून गॅस निर्माण झाला, गॅस गोळा केला गेला त्या ड्रम्समध्ये आणि तो गॅस नंतर पाईपद्वारे त्या चहावाल्याच्या शेगडीपर्यंत पोचवण्यात आला आणि ती शेगडी जी आहे ती पेटू लागली, ज्याच्यावर तो चहा बनवू लागला. सुरुवातीला अनेक लोकांनी त्यावर संशय घेतला की हा चहा जो आहे तो कशा पद्धतीने त्याची चव असेल किंवा त्याच्यात या गॅसचा काही अर्क जो आहे तो उतरलेला असेल का, पण तसं काही झालेलं दिसलं नाही. लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण त्या वेळच्या व्हिडिओजमध्ये पाहतो, त्या रामू चायवाल्याच्या सुद्धा प्रतिक्रिया त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. अगदी तो प्रयोग जो आहे जो त्या ठिकाणी नाल्यामध्ये केला गेला त्याचंही त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. आणि हा प्रयोग जो आहे तो केवळ तिथे केला गेला नाही, तर तो गाझियाबादच्या जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी सुद्धा तो दाखवण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने कोणी प्रयोग करतंय तर त्यातून अशा पद्धतीने गॅस तयार होऊ शकतो. आत्ता जो LPG बाबत आपण चर्चा करतो तशाच पद्धतीने गटारातून सुद्धा गॅस तयार होऊ शकतो. म्हणजे तयार होऊ शकत नाही असं अजिबात नाही, तर तयार होऊ शकतो, पण अजूनही त्याची टिंगल उडवली जाते. नरेंद्र मोदींनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी कदाचित हा सगळा प्रयोग कुठेतरी ऐकला असेल, कोणीतरी त्यांना माहिती दिली असेल, त्यावरनं त्यांनी या प्रयोगाबद्दल सांगितलं, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्याची थट्टा उडवली गेली. आणि खरं तर काँग्रेसच्या काळातच असा प्रयोग हे जे श्यामराव शिर्के आहेत त्यांनी केला होता, किंवा या रामू चायवाल्याचा प्रयोग होता, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. नरेंद्र मोदींचं वैशिष्ट्य हेच आहे की ते मन की बातमधून अशा अनेक प्रयोगांना कुठेतरी प्रोत्साहन देतात, त्यांना एक प्रकारे प्रसिद्धी देतात, त्यातून त्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यातून त्यांना नवीन नवीन प्रयोग करण्याचं एक प्रकारे बळ मिळतं. ते बळ देण्याचं काम खरं तर सरकारने केलं पाहिजे किंवा लोकांनी केलं पाहिजे, पण त्याची टिंगल उडवायची आणि भारताच्या बाहेरच्या कंपन्या ज्या भारतात येतात, त्या मोठमोठे उद्योग उभारतात, त्यांचं कौतुक करायचं. तर त्याऐवजी आपल्या इकडच्या अशा स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणं किती आवश्यक असतं हे त्याच्यातून दिसतं. त्यामुळे गटारातून गॅस तयार केला जातोय जेव्हा मोदी म्हणाले तेव्हा त्याची थट्टा उडवली गेली, पण ते खरंच आहे हे त्यावेळच्या या सगळ्या वृत्तांमधून दिसून येतं. त्याचे आपण सगळे हे मथळे आपण पाहिले या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. रामू चायवालाने बनवलेला चहा जो आहे याच गॅसच्या माध्यमातून, यातून सगळं दिसून येतं की खरंच हे घडलेलं आहे. पण यावर विश्वास ठेवायला विरोधक तयार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये केवळ मोदींचा विरोध आहे. त्यांच्या डोक्यामध्ये केवळ मोदींना विरोध करायचा, कोणत्याही गोष्टीवर मोदींची टिंगल उडवायची. अगदी तेव्हा केजरीवाल यांनी सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला शिकला सवरलेला पंतप्रधान पाहिजे. पण हे घडतंय म्हणजे गटारातून गॅस तयार करता येऊ शकतो, तो ज्वलनशील असू शकतो, तो जर त्याच्या प्रक्रिया केली गेली तर तो वापरता येऊ शकतो, हे तेव्हा सिद्ध झालेलं आहे. आणि दिल्लीमध्ये जे घडलेलं आहे, पण केजरीवाल यांना त्याचा थांगपत्ता नाही. याचा अर्थ हा होतो की अशा सगळ्या प्रयोगांची तरुणांकडून तयार होणाऱ्या नव्या पिढीकडून जे काय प्रयोग केले जातात त्याचं कौतुक करणं, त्याचं त्या ठिकाणी त्याला आत्मविश्वास देणं, त्याच्या प्रयोगाला मदत करणं, हे काम जे आहे ते करणं आवश्यक आहे. त्यातून त्या ठिकाणी निश्चितपणे तरुण पिढी जी आहे ती या सगळ्या प्रयोगातून एक नवीन भारत घडवू शकते. पण या सगळ्या विरोधकांनी त्याची थट्टा उडवली. केजरीवाल जे म्हणत होते की पंतप्रधान शिकले सवरलेले पाहिजेत, पण स्वतः केजरीवाल सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत,
पण त्यांनी काय केलं तर त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. शीश महलचा भ्रष्टाचाराचे कित्येक आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. मद्य घोटाळ्यामधले आरोप त्यांच्यावर आहेत. म्हणजे शिकला सवरलेला माणूस असला तरी त्याच्यामध्ये नवीन प्रयोगांना सुद्धा प्रोत्साहन देण्याची वृत्ती असली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचं आज जे वाक्य फिरवलं जातं आहे, ज्याचं व्हायरल केलं जातं आहे, ते खरं तर तो प्रयोग झालेलाच आहे, तो केलेला आहे. त्यामुळे तशा प्रयोगातून खरं तर गॅस निर्मिती होऊ शकते आणि अशा प्रकारे अनेक छोट्या छोट्या उद्योगांना हा गॅस, म्हणजे छोटे छोटे ठेलेवाले असतील किंवा चहावाले असतील, यांना अशा पद्धतीने गॅस जर उपलब्ध झाला तर निश्चितपणे त्यांना उपयोग होऊ शकतो. जो रामू चायवाल्याला त्याचं उत्पन्न वाढवता आलं त्याच गॅसच्या आधारे, कारण त्याला त्यासाठी LPG घ्यावा लागला नाही. तर हे सगळं लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि ते दुर्दैवाने आपल्या इथे होत नाही. केवळ सोशल मीडियावर टिंगल उडवणे, थट्टा उडवणे, दुसऱ्याला ट्रोल करणे, एवढ्या याच्यातच लोक आपला वेळ वाया घालवत असतात, हे याच्यातून दिसून येतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.